म्हणायचं का? थोडक्यात वडील अनेक युट्यूबच्या माध्यमातून गाणी तुमच्यापर्यंत असतील, तुम्ही बघत असाल. मला असं वाटते चोरून चोरून का होईना, पण आता बुवा जरी लांब गेले असले तरी आता वर्ष झालंय निश्चितपणे जाऊन, पण तुम्ही मला वाटतंय की माझी गाणी तुम्ही चोरून चोरून कुठेतरी बघत असाल युट्यूबच्या माध्यमातून. ती आहेत थोडीशी, मी चांगलं करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. आणि म्हणून आज ते तुमच्या सगळ्यांची चरणाची चरणधूळ आहे. आणि हे जे नाव आहे ते तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानेच आहे. जे काय आता मला चांगले पैसे मिळतात कार्यक्रमात, पैसे पदार्थ आहेच सांगतो, पण तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने म्हणजे इथून जे कमवलं तुमच्याकडून सगळ्यांकडून ते आशीर्वाद मला आता मिळतात. मला चांगलं मिळतं सगळं. मोठेपणा सांगत नाही. 700 बुकिंग आहे गणपतीच्या आधी सांगतोय. थिएटरचे 700 बघा, सांगा पाठव ना 700 बुकिंग. एवढं कुणाचे सगळे तुमची सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुमचा, आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. पण चांगली गवळण दिलेली आहे. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये मला वाटते कल्याणला गायली, मला वाटते गायली, आणि दुसऱ्या दिवशी गोळीबार झाला. ठॉ 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 गणपत गायकवाड गोळीबार झाला आणि गवळण गायली, जास्त कुठं नाही आली. म्हणून तुम्ही नसेल ऐकली, म्हणून मी निश्चितपणे माझी लोक आहेत घरी जी साधा फोन वापरतात, आता ही अँड्रॉइड जनता आहे आताची, पण ज्यांनी कधी नाही केलं त्यांच्यासाठी मला म्हणायचं आहे की राधा म्हणते कृष्णाला काय म्हणते आता माझ्या डोळे हो. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. कंसाच्या बंदीगृहात माता यशोदा झाली प्रसन्न, उघडली सारी तारे पाळला तुम्ही. मग नंदा गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, तर या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरीही गोकुळी आनंद होता. कारण त्या देवकीच्या पोटी अहो तो मुकुंद होता. कंसाचा जन्माला येणार होता, म्हणून आनंद होता गोकुळामध्ये. म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या. काय म्हणतो गवळण प्रेमाची आहे, चांगली गवळण आहे. मी चांगल्या गवळण देण्याचा प्रयत्न केला, पण एखादी वाकडी मेट भेटली की सगळं वाकडं बोलायला लागतं. ते डबल बारी, आज सिंगल बारी आहे. म्हणायचं आहे काय, चावर लावून दे, यशोदे तुझा हाताळा देव गोकुळीचा राणा, यशोदे तुझा हाताळा देव गोकुळीचा राणा. जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो, जन्मोजन्मी त्यालाच मी वरले. मन हरले हो तुझ्या मोहनाने, मन हरले. यशोदे तुझा हाताळा देव गोकुळीचा राणा, यशोदे तुझा हाताळा देव गोकुळीचा राणा. जन्मोजन्मी त्यालाच मी वरले हो, जन्मोजन्मी त्यालाच मी वरले. मन भरले हो तुझ्या मोह
मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने साधी भोळी सरळ बाई मी नार कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची साधी भोळी सरळ बाई नार कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची तरी ओढका जीवाला तुझ्या कन्हैयाची वाट अडवी तो राजा जरी कोड्या करतो नाना वाट अडवी तो राजा जरी कोड्या करतो नाना तरी बंधन प्रीतीचे बहरले हो तरी बंध प्रीतीचे बहरले मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन राधा कृष्णाच्या प्रेमाची ही अमर कहाणी राधा कृष्णाच्या प्रेमाची ही अमर कहाणी अजरामर राहील जगती वचन दिले त्याने अजरामर राहील जगती वचन दिले त्याने अजरामर राहील जगती वचन दिले त्याने राधा कृष्णाच्या प्रेमाची ही अमर कहाणी अजरामर राहील जगती वचन दिले त्याने कोणी कृष्णाने वचन दिलं राधेला की माझ्या नावाच्या आधी हे राधे जरी या जन्मामध्ये तुझ्याशी लग्न नाही केलं तर ही प्रेम कहाणी अजरामर राहील म्हणून आपण राधा कृष्ण म्हणतो कृष्ण राधा कोण म्हणत नाही बघा हे मंदिर राधा कृष्णाचं आहे असं म्हणतात कृष्ण आणि राधेचं आहे असं कोण म्हणत नाही कोणी दाखवा एखादा माणूस की हे मंदिर एखादं मंदिर असते राधा कृष्णाचं कृष्ण राधेचं मंदिर आहे असं कोण म्हणत नाही हे राधा कृष्णाचं मंदिर आहे असंच म्हणतात माझ्या नावाच्या आधी राधे तुझं नाव लावलं जाईल असं कृष्णाने वचन दिलं म्हणून म्हणतो राधा कृष्णाच्या प्रेमाची ही अमर कहाणी अजरामर राहील जगती वचन दिले त्याने अजरामर राहील जगती वचन दिले रूप सावळे असताना तरी प्रिय आज्ञा प्राणा रूप सावळे असताना आज्ञा प्रिय तरिया प्राणा हृदयांतरिया ते उतरले हो हृदयांतरिया ते उतरले तुझ्या मोहनाने
मन हरले हो तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझा माझा देव गोकुळीचा राजा यशोदी तुझा माझा देव गोकुळीचा राजा जन्मोजन्मी त्याला मी वरले हो जन्मोजन्मी त्याला मी वरले तुझ्या मोहनाने मन हरले तुझ्या मोहनाने मन मन हरले तुझ्या मोहनाने मन हरले दृष्ट नको लागो देवा दृष्ट नको लागो देवा नवीन मूल जन्माला आलं ना तर त्याला लपून ठेवतात म्हणजे जास्त दाखवत नाही काळा टिका तरी आपल्याकडे पद्धत आहे लावायची आमच्याकडे आहे बाबा तुमच्याकडे आहे का नाही असणार म्हणून मती तोच त्याला पीठ म्हणतात तोच काळा टिक दृष्ट नको लागो देवा आज आरशाला आजोलीच म्हणून लगेच जाग्यावर दृष्ट नको लागो देवा आज आरशाला इष्ट मित्र जमले सिया तुझ्या बारशाला हे जाग्यावर हे घेतलं नव्हतं लिहिलं होतं आता त्याला वाचवलं तुम्ही म्हणून दृष्ट नको लागो देवा दृष्ट नको लागो देवा दृष्ट नको लागो देवा नको लागो देवा दृष्ट नको लागो देवा आज आरशाला इष्ट मित्र मंडळी जमले सिया तुझ्या बारशाला जागेवर सगळे बघा ढोलकी शुभम स्टार सुरेश दादा 500 रुपयांचं पारितोषिक मोहन दादा नरळकर
तरी म्हटलं सुतारवाडीतून पारितोषिक कसं नाही आलं. आले 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 सगळं आले. मोहनदादा नरळकर यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं पारितोषिक म्हणून म्हणायचं आहे. बघा शेवटचा मला पण जायचं गाडी पकडायची म्हणून म्हणतोय मी निश्चितपणे मनोरंजन करी. येणार आहे गणपती म्हणजे काय करायची नाही. साहेबांना सांगितलं सुट्टी गणपती द्यायचे दमच देऊन आलोय. बाबा हे काय करू नका साक्षी आणखी म्हणजे हा साहेबालाच दम देतो म्हणते. पण चांगलं आलं साहेबांना म्हटलं गणपती सुट्टी द्या मी एखादा कार्यक्रम निश्चितपणे खेळ तालुक्यात करी गणपतीमध्ये त्यावेळेशी बघायला या. आज थोडीशी समजोड वेगळी आहे जुनी आहे नवखी आहे त्याच्याबद्दल सगळ्यांना माफी मागतो. आणि म्हणून जसं असेल काय आणि तिखट खारट तसं गोड मानून घ्यावी अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो. म्हणायचं आहे काय लक्षात शेवटचं गाणं आणि एक गाणं निश्चितपणे सौरभ गाणं पण एक लास्ट शेवट तुला करायचं आहे. म्हणजे तू या गावातला इकडचा शाहीर आहेस तुला व्हायचं आहे म्हणून नुसतं नाचून नाही माहित नाही मी पण पाहिजे हो मास्टर होतो मी तुझ्या हातात म्हणून म्हणतो मी पण ते बुवाचं बघून बघून शिकलो मग तू पण बघत जा माझ्याकडे. शिकार कधी का 12च्या भावात लक्षात ठेवा शिकाल तर पोरानो दांडेकर तुम्हाला सांगतोय शिकाल तर म्हणून सांगते ऐका ऐका म्हणायचं 4ला वरती लावले जरा सांगतो. आनंद गगनी मावेना इष्टमित्र मंडळी यावेना. आज आनंद गगनी मावेना अव इष्टमित्र मंडळी तुम्ही यावेना. कारण सोहळ्याला आहे फारसे जागवूया सिया बाळाचे फारसे. कारण सोहळ्याला आहे फारसे जागवूया सियाचे फारसे. कारण सोहळ्याला आहे फारसे जागवूया सिया बाळाचे फारसे. कारण सोहळ्याला आहे फारसे गगनी मावेना इष्टमित्र मंडळी यावेना. कारण सोहळ्याला आहे फारसे मग जागवूया सिया बाळाचे फारसे.
करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी, करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी, आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी. करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी, करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. होता शूरवीर देशाचा आधार, तुझवी नक्षसा जगावर. होता शूरवीर देशाचा आधार, तुझवी नक्षसा जगावर. तुझे गुण गाण शाही नशा होती, तुझे गुण गाण शाही नशा होती. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी, आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी, आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी. करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी, करीतो प्रणाम तिला मी कोटी कोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी, आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी. आला शिवबा माझा जन्म त्या जिजाईच्या पोटी. गाणारा पोरगा भूतपूर्व आहे आणि म्हणून गाडी जाईल जास्त वेळ तुम्हाला सुद्धा चिष्टवट ठेवत नाही, कारण मी सुद्धा तुमच्या पब्लिक मध्ये बसले. मलाही माहिती आहे पायाला भेटगे येतात, मला कल्पना आहे. आणि म्हणून बघा थोडक्यात गोडी होईल ती चांगली होईल. आणि मग तुम्हाला कंटाळत राहिलो का म्हणाला काय बुवा आला होता, काय नुसतं आपलं जेवण पण जिरवलं ना, असं नाही. असं बरोबर असं नको व्हायला ना, आहे का नाही. उघड्या मागून नागडं आलं आणि थंडीतला गुडकडून गेला, असं नको आहे. म्हणून थोडक्यात गोडी चांगली आहे. मग आता बोललाय सौरभ, आला शिवबा माझा जन्म जिजाईच्या पोटी. शिवबा जर जन्माला यायला पाहिजे असेल ना, तर पहिली जिजाऊ जन्माला आली पाहिजे. तुमच्यातली एखादी जिजाऊ झाली पाहिजे तरच शिवबा जन्माला येईल ना पुढून. मग तुम्ही जिजाई बनायचा प्रयत्न करा, तुम्ही सावित्री बना, तुम्ही अहिल्याबाई बना, तो एखादा तुमच्या पोटी शिवबा जन्माला येईल. असा शिवबा नाही जन्माला येणार, तुमच्यातली जिजाई जन्माला पहिली आली पाहिजे. आणि म्हणून त्या जिजाईचे गुण, तिचे ऋण स्त्रियाने आत्मसात करावे, हाच आशीर्वाद या वर्षाच्या निमित्ताने तिला या ठिकाणी देतोय आणि कार्यक्रमाची सांगता करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. कशी सेवा झाली गोड मानून घ्यावी, सगळ्यांना विनंती करतो. 15 तारखेला शाखा आहे, युट्यूबला कार्यक्रम येईल निश्चितपणे, आणि तुम्ही सगळ्यांनी पाहावा आवर्जून, एवढी सर्वांना विनंती करतो.
अक्षयचा चॅनल पण आहे, अक्षय डफळे युट्यूबर्स आहे आता सध्याचा सचिन बुवाच्या माध्यमातून. तर त्याला पण सबस्क्राईब करत जा तुम्ही. थोडं 15 तारखेचा कार्यक्रम निश्चितपणे येईल. आपली शाखा नाचते सकाळी कितीच्या गाडी येणार? 500 झाला. कुठे गेले इतके बाबा? झाला कितीच्या गाडी येणार? हे येतील काय? आज पहिल्या शीटवर बसलोय. येणार ना? चालेल, ओके. मग तुम्ही येणार, मग विषय काला. मग आपण बुवाला बघू काय करायचंय. तू काय टेन्शन घेऊ. तुम्ही आलो की मग संपला बुवा. आणि म्हणून जास्त वेळ नाही घेता. बघा मस्करीतला विषय जाऊ द्या. सगळ्यांना विनंती करतो, ही सेवा आहे ती तुमच्या चरणाशी ठेवलेली आहे. सर्वांनी गोड मानून घ्यावी एवढी विनंती करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरे